पण एक बाप म्हणून किती खालच्या पातळीचा आहेस हे सिद्ध केलंस तू आता. स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्यासारख्या कितीतरी जणांच्या आयुष्याची तू माती केलीस. पण स्वानंदी आणि मनीच्या संसाराचा खेळखंडोबा का मांडलायस? का लाज नाही वाटत तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ आली ना तर तुझ्या अब्रूची लत्तर मी दिल्लीपर्यंत नेऊन टांगेन. खरं सांग, तूच माणसं बोलवतीस तुझ्या तोंडाला काळं फासण्यासाठी? तू तुझ्या स्वार्थासाठी मणी आणि स्वानंदीच्या नात्यात तेढ निर्माण केलीस ना? हे बघ, तू रागाच्या भरात काहीतरी बोलतीस. स्वानंदी सारखाच तुझाही गैरसमज झालेला दिसतो. मी माणसानं बोलून सगळ्यांच्या समोर माझ्या चेहऱ्याला काळं का फासून घेऊ? अरे वेड लागलाय का मला? एक वेळ मी समजू शकतो की स्वानंदी मूर्ख आहे, पण तू मूर्खासारखं का बोलतीयस? हे बघ, स्वानंदीवर विश्वास ठेवू नकोस. ती अत्यंत खोटारडी मुलगी आहे. तोंड सांभाळून बोल. मुलगी आहे ती माझी, आणि मी तिला चांगली ओळखते, आणि तुला तर खूपच चांगली ओळखते मी. तू इतका स्वार्थी आहेस की स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची सुपारी देशील आणि स्वतःचाच खून घडवून आणशील. आपला स्वार्थ साधण्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतोस, आणि हे मी ऐकलं नाहीये, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना ना हे साळसूतपणाचा आव आणू नकोस, कळलं? ठीक आहे, तू म्हणतेस तर मी साळसूतपणाचा आव आणत नाही, आणि खरं खरं काय ते मी तुला सांगतो. मीच हे सगळं ठरवून आणलं. मीच माणसांना बोलवलं, मीच प्रेसला बोलवलं. त्या दोन माणसांना सगळ्यांच्या समोर माझ्या चेहऱ्याला काळं फासायला सांगितलं, आणि मीच त्या माणसांना सगळ्यांच्या समोर स्वानंदीचं नाव घ्यायला सांगितलं. काय करशील तू? हा, तुला माहितीये ना, माझ्या मार्गात जो कोणी येतो ना त्याला पुरता झोपवतो मी. तू तुझ्या मानलेल्या मुलीला का नाही सांगितलंस? का माझ्या मार्गात येण्याची तिनं हिंमत केली? मी तिला अनेकदा वॉर्निंग दिली होती की माझ्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून. हवं असेल तर विचार तिला, पण तिनं माझं ऐकलं नाही. लागली माझ्या नादाला, आणि मग जे काही केलं ना त्याची फळं भोगतीये ती आता. त्यात माझी काही चूक नाहीये. करावे तसे भरावे हा या जगाचा नियमच आहे मूळ. या सगळ्यात माझा काहीही दोष नाहीये. निर्लज्जासारखं हसताना तुला लाज नाही का रे वाटत? हे जे तू केलंयस ना मणी आणि स्वानंदी मध्ये अंतर आणण्यासाठी, त्याचा त्रास मणीला किती होत असेल याचा विचार केलायस का कधी? स्वानंदी ठीक आहे, बाहेरची आहे, पण मणी तू तुझा मुलगा आहे, आणि आपल्या मुलाशी तू असा कसा वागू शकतोस? काय मॅडम, काय बोललात तुम्ही आणि कोणाबद्दल? काय ना म्हणी, मी तुला सांगतो. म्हणजे काय, माझं तुझ्याकडे लक्ष नाही म्हणून त्या माझ्यावर चिडल्या, आणि मणी तुमच्या मुलासारखा असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष का करता असं म्हणतायत त्या. एक बरोबर आहे त्यांचं, माझं चुकलं. अरे म्हणूनच तुला या घरामध्ये माझ्या नजरेसमोर ठेवलाय ना मी. आता बघू ना तुझी तब्येत कशी बिघडते ते. आता तुला इथे आणून ठेवलाय हे पण त्यांना पटत नाहीये. आता तूच सांग बाबा, मी आता काय करायचं?
मॅडम तुम्ही प्लीज यात पडू नका. इथे बंगल्यावर राहण्याचा निर्णय माझा आहे आणि मी तो का आणि कशासाठी घेतलाय हे मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. मला सगळं माहिती नाही. जे तुला माहितीये ते सुद्धा मला माहितीये आणि जे तुला माहिती नाही ते सुद्धा मला माहिती. कोणाच्या बोलण्यावरनं कोणाला त्रास झाला आणि त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागला हे सगळं माहितीये मला. स्वानंदी तुझी बायको आहे म्हणे आणि कोण कुठल्या माणसाच्या बोलण्यावरनं तू स्वानंदीवर संशय घेतोस. माझा म्हणे असा नव्हता. खूप बदललास तू. इतका अविचारी कसा झालास? कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायला कच्च्या कानाचा नाहीये मॅडम मी. माझ्या डोळ्याने बघितलं साहेबांच्या तोंडाला काळ फासलेलं आणि तो व्हिडिओ सुद्धा बघितला ज्यात स्वानंदी बोलली ते. मान्य आहे मला, त्या व्हिडिओमध्ये स्वानंदी होती. ती तू पाहिलंस का? त्यांनी एक क्लिप दाखवली, तू ती पाहिलीस आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू स्वानंदीवर चिडलास. अशा अविचारी वागण्याने कितीतरी नाती तुटताना मी पाहिलीये. असं नको वागूस. ते काही नाही, तू आत्ताच्या आता चल आउट हाऊस मध्ये स्वानंदी बरोबर राहायला. मॅडम प्लीज तुम्ही मला दुसरं कुठलंही काम सांगा, मी आनंदाने करेन, पण आउट हाऊसला जाऊन राहण्याची गळ घालू नका प्लीज. ही बाई माझ्या दारात काय करतेय? तुम्हाला इथे यायची परवानगी कोणी दिली? हा, त्या वॉचमॅनला कामावरनं काढून टाकायला पाहिजे. कोणाला घरात यायला तो म्हणजे काय? ओ बाई, तुम्ही स्वानंदीला म्हणजे आमच्या घरातल्या कामवालीला भेटायला आलात ना? तिकडे जायचं आउट हाऊस मध्ये. तिकडे त्यांचं खोपट बांधून दिले ना, तिकडे. बंगल्यावर यायचं काम नाही. अहो शालिनी, हो त्या पाहुण्या आहे, पाहुण्यांशी आदरानं वागायचं असतं. असे आपल्या घरातले संस्कार आहेत. हो, पण पाहुणे पण त्याच्यासाठी तोला मुलंच असायला पाहिजेत. हिचं काय, कधी लग्न नाही केलं, मुलं बाळ नाहीत आणि इथे येऊन आपल्याला आपल्या नात्यांबद्दल बोधामृत देतीये. भणंगासारखी राहते लोकांच्या मुलींना गोळा करून आणि इथे येऊन माझ्या संसारात काड्या घालते.